गेल्या अनेक दिवसापासून अनेक मेसेज येत होते, फोन येत होते की ज्ञानराधाबाबत एखादा व्हिडिओ करा. पण यामध्ये मुळात जे संबंधित तपास अधिकारी आहेत ते वेळेवर माहिती देत नसल्यामुळे जी अधिकृत माहिती आहे ती तुमच्यापर्यंत देण्यात अडचण येते. त्यामुळे मुद्दामून आज नेमकं ज्ञानराधामध्ये चाललंय काय, हाच आढावा घेऊ. पैसे मिळणार आहेत की नाही, काय स्टेटस आहे, हे जे प्रश्न आहे ते जाणून घेऊ. आपण बीड शहरातील जे ज्ञानराधाचं मुख्य त्यांचं ऑफिस आहे त्या ठिकाणी आहोत. आपण पाहू शकतोय हे टोलेजंग जे ऑफिस आहे हे मोठमोठ्या शहरात सुद्धा नाहीये, पण ते बीड शहरात सुरेश कुटे, अर्चना कुटे यांनी उभारलं होतं. आणि नेमकं या ऑफिसचा जो ताबा आहे तो आता कुणी घेतलेला आहे. एकूणच आज या ठिकाणी जो पोलीस प्रशासनाने जे सील केलं होतं ते सील तोडलेलं आहे आणि यानंतर आता संबंधित विभागाकडे हे वर्ग करण्यात आलेलं आहे. सातत्याने ज्यांनी या संदर्भात पाठपुरावा केला हे सचिन उबाळे आपल्या सोबत आहेत. एकूण ते सुद्धा त्यांच्या सोबत होते. एकूण त्यात काय अपडेट आहे हे जाणून घेऊ. आपण बीड शहरातील जी मुख्य शाखा या ठिकाणी जे सील होते ते तोडले आणि एकूण काय पाहणी केली. आज बीड शहरामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेटचं जे मुख्य शाखा आहे, मुख्य कार्यालय ज्याला म्हटलं जातं ज्ञानराधाचं, ह्या मुख्य शाखेला जे पोलीस प्रशासनानं जे सील लावलं होतं, तर ज्यांची ज्ञानराधावरती व्यावसायिक म्हणून ज्यांची निवड झालेली आहे असे DDR समृद्ध जाधव साहेब यांनी आज पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी आज पदभार घेत या मुख्य शाखेचं सील तोडून आज मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केला आणि आज पाहणी केली. आणि येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर संपूर्ण जी काही ज्ञानराधाच्या संदर्भामध्ये जी काही माहिती असेल, आज आम्हीही त्यांच्या बरोबर होतो, माझ्या बरोबर अन्य ठेवीदारही या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणचा विद्युत कनेक्शन हे ज्ञानराधाचं तोडलेलं आहे. आम्ही अक्षरशः बाहेरून बॅटरी आणून जनरेटर चालू करून इलेक्ट्रिक जो त्यांचं शटर आहे तो इलेक्ट्रिक आहे, तो ओपन होत नव्हता. त्याच्यामुळे बॅटरी आणून जनरेटर चालू करून ते शटर ओपन केला आणि आम्ही सर्वांनी आतमध्ये प्रवेश केला. प्रवेश करते वेळेस ज्यांची व्यावसायिक म्हणून निवड झाली असे जाधव साहेब, AR म्हणून अशोक कदम साहेब आणि ज्यांनी हा पदभार जाधव साहेबांकडे दिला असे आर्थिक गुन्हे शाखेचे रत्नाकर घोळवे साहेब हे उपस्थित होते. आणि त्यांच्या बरोबर बीड शहरातील एक 5-25 ठेवीदार माझ्या सहित आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो. सर्व इमारतीची पाहणी केलेली असून जी काही सर्व्हर रूम आहे, जिथं जे काही कॉम्प्युटरमध्ये त्यांचा सर्व डाटा आहे, तो आता डाटा यांच्याकडे घ्यायला एक साहेबाच्या म्हणण्यानुसार एक 15 ते 20 दिवसाचा कालावधी जाणार आहे. आणि अन्य जे काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरला एक 15-20 दिवस लागणार आहेत. परंतु आज कुठंतरी आंदोलन करत असताना एवढ्या दिवसाचं जे काही आंदोलन होतं, हे सर्व मल्टीस्टेटचे चेअरमन आज जेलमध्ये आहेत, अटक आहेत. आणि प्रशासकीय लेवलवरती कुठंतरी हालचालींना आज निवडणुका झाल्यानंतर आज व्यावसायिक म्हणून ज्यांनी आज पदभार घेतला, तर आज खऱ्या अर्थानं कुठंतरी कामाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये ठेवीदारांची एकजूट महत्वाची आहे. ठेवीदार हा रस्त्यावरती आल्यानंतर जो काही संघर्ष होईल आणि या संघर्षाची जी काही ताकद दिसेल त्या ताकदीवरती येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर ज्ञानराधाच्या बाबतीमध्ये जे काही समोर येईल ते लवकरात लवकर ठेवीदारांच्या एकजुटीवर हे अवलंबून असेल. आणि आपल्या प्रारंभच्या माध्यमातून मी ठेवीदाराला विनंती करणार आहे की आपण सर्वांनी एकजूट राहिलं पाहिजे. एकजूट होऊन जे काही आंदोलन असेल, जिथं कुठं निवेदन द्यायचं असेल, आतापर्यंत आपण गेल्या वर्षभरापासून अनेक निवेदनं दिली, आमरण उपोषण केली, मोर्चे काढले, रास्ता रोको केले. हे करत असताना माझ्यावरती 2-2 वेळेस पोलीस प्रशासनाच्या केसेस माझ्यावरती झाल्या. परंतु आज व्यावसायिक म्हटल्यानंतर आता प्रशासकीय कामाला जी गती आपल्याला पाहिजे त्या गतीसाठी सुद्धा ठेवीदार म्हणून आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल. येणाऱ्या दिवसामध्ये सर्व ठेवीदाराला सोबत घेऊन प्रत्येक या 52 शाखेच्या ठेवीदारांना सोबत घेऊन वेळ प्रसंगी जिथं कुठं जावं लागेल, जिथं कुठं काही करावं लागेल, त्या सर्व ठेवीदारांना विश्वासात घेऊन या ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर कसे मिळतील आणि प्रशासकीय लेवलवरती हे काम कसं प्रगतीपथावर नेण्याचं प्रयत्न आम्हाला ठेवीदाराच्या माध्यमातून ठेवीदारांना सोबत घेऊन येणाऱ्या दिवसामध्ये मी करणार आहे. नक्कीच, परंतु सुरुवातीला जी गती होती ती तपासालाही गती नाहीये. एकूण ह्यातली जी माहिती आहे तीही मिळत नाहीये. प्रत्येक जण आपापला स्वार्थ साधतोय. नेमकं चाललंय तरी आतापर्यंत पोलीस प्रशासनाला ज्यावेळेस आम्ही निवेदन किंवा काही विचारायला गेल्यानंतर निवडणुकीचं कारण समोर होतं. आज विधानसभेची निवडणूक झालेली आहे. आता पोलीस प्रशासनाला कुठलंही काम नाहीये. म्हणून माझी परत एकदा सांगतो, प्रारंभाच्या माध्यमातून त्यांनाही माझी विनंती असेल की
मराठवाड्यातला ठेवीदारांचा हा प्रश्न खूप ऐरणीवरती आलेला आहे. ठेवीदार गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वी एका ठेवीदारानं आत्महत्या केलेली आहे. ह्याची जाण कुठंतरी एक माणूस म्हणून पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि पोलीस प्रशासनानं देखील आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती एखादी पत्रकार परिषद आयोजित करून ह्याच्या संपूर्ण मल्टी स्टेट वरती तपास अधिकारी म्हणून जे काम करतात पोलीस उप अधीक्षक श्रीमान विश्वांबर गोल्डे साहेब यांनी एखादी पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंत केलेल्या कारवाया, आतापर्यंत केलेली त्यांच्या प्रॉपर्टीची जी काय माहिती त्यांच्याकडे असेल आणि ईडीनं जी काही कारवाई केलेली असेल, ईडीच्याही अधिकाऱ्यानं संयुक्तिक पत्रकार परिषद घेऊन आम्हा ठेवीदारांपर्यंत ही जर माहिती दिली तर ठेवीदार थोडासा शांत बसेल आणि ठेवीदाराला थोडस मनाला शांती मिळेल. सचिन उभारेलना खूप मोठा मलई मिळाली, माल मिळाला, एकूण कितीचा आकडा आहे? माझ्यावरती जे आरोप केले जातात ते राजकीय दृष्ट्या आरोप केले जातात. मला जर मलई घ्यायची असती, मला जर हे आंदोलन कुठेतरी पैसे घेऊन थांबवायचं असलं असतं तर गेल्या वर्षभरापासून आणि आज इथं कुणीही उपस्थित नसताना औसायकाला घेऊन येण्याची माझं इथं काही काम नव्हतं. पैसे घेणारा माणूस हा रस्त्यावरती कधी दिसत नाही. मी वारंवार प्रत्येक दिवशी रस्त्यावरती आलेलो आहे. माझ्या अंगावरती केसेस झालेले आहेत आणि ठेवीदारांना मी एक शब्द दिलेला आहे की तुमचे पैसे जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. निवडणुकीत ठेवीदारांच्या जीवावर सुद्धा खूप मोठी रक्कम घेतल्याचं बोललं जातं. निवडणुकीमध्ये जे आरोप झाले तेही राजकीय झाले, कारण ठेवीदारांच्या वतीनं मी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होतो. परंतु माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मी निवडून येत नाहीये. मी निवडून येत नाही आणि निवडून येणारा जर एखादा उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आपण जर उभा राहिलो तर फुल नाही फुलाच्या पाकळीमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला त्याची मदत मिळेल. मग ठेवीदारांना विश्वासात घेऊन मी माझा वैयक्तिक सचिन उबाळे ह्या नावाचा मी पाठिंबा दिला होता. पुढील आंदोलन कसं असणार आहे, आता काय दिशा? पुढील आंदोलन येणाऱ्या दिवसामध्ये आतापर्यंत जे आंदोलन झाले याच्यापेक्षा वेगळं आंदोलन आणि आंदोलन करण्यापेक्षा याच्यावरती माझा आता भर असेल की प्रशासकीय ज्या काही यंत्रणा आहेत यांना कशी गती देता येईल. आदरणीय मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो असे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी आता शपथ घेतली, फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि अजित पवार साहेब असतील, यांच्या मार्फत ठेवीदारांना लवकरात लवकर न्याय कसा मिळेल याच्यावरती मी अधिक भर देणार आहे. धन्यवाद. हे होते सचिन उबाळे यांनी आपण पाहतोय सध्याचं टेटसच्या बद्दल अपडेट माहिती दिली आहे. साहजिकच आहे, महायुतीचं सरकार आहे आणि यांनी जर सीएम कडे जर या विषयाचा पाठपुरावा केला तर नक्कीच हे प्रश्न मार्गी लागतील. पण जे ठेवीदार आहेत त्यांनी सुद्धा आता यामध्ये फॉलोअप मध्ये राहणं गरजेचं आहे, कारण की जर फॉलोअप घेतला नाही तर संबंधित अधिकारी त्या कामाला गती देताना दिसत नाहीत. त्यामुळे सर्वांनीच आता फॉलोअप घेण्याची गरज आहे. कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर दांडे, बीड.